नमस्कार मित्रांनो, मी उमेश उपाध्ये. मी माझा साधाच असाच व्हिडिओ टाकत आहो, पण मी माझ्या मनातलं आणि खरं सांगत आहो. हे वोटिंग देशाचं आहे आणि देशाचा पंतप्रधान निवडण्याचा आहे आणि लोकप्रतिनिधी आपला स्थानिक प्रतिनिधी निवडण्याचा आहे. तर हा अधिकार आपला लोकशाहीतून मिळालेला असून हा अधिकार आपल्याला सर्वात मोठा अधिकार असून या अधिकाराचा फायदा आपल्याला कसा घ्यायचा आहे. असं वोट करा की जेणे देश घडेल आणि आपला मतदारसंघातून आपला उमेदवार येईन आणि आपलं भलं करेन. म्हणजे भलं म्हणजे असं नाही की आपल्या लोकाला म्हणजे गरीब वर्गामध्ये सर्व चाललं. शेतकरी, प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे, रोजमजुरी करणारे, कंपन्यामध्ये काम करणारे, यांच्या लोकांचा कधीतरी यांचे मुलं आपले मुलं सगळे आपले भाऊ-बहीण कुठंतरी लागले, कुठंतरी काम करत आहे, यांना रोजगार मिळाला, यांच्या शेतमालाला भाव मिळत आहे, यांची कदर करत आहे. हा व्यक्ती जर कुठं काम घेऊन गेला समोरच्या व्यक्तीपाशी तर त्याचं काम पहिले झालं पाहिजे, कारण की तो जनता आहे, त्यानं प्रतिनिधी निवडला आणि त्याचं काम पहिले करणं हे प्रतिनिधीचं काम आहे. तर असा प्रतिनिधी निवडा आणि याच्या व्यतिरिक्त चांगला प्रतिनिधी, चांगला देश, चांगला पंतप्रधान, सर्व काही गोष्टी जर आपण करीन तरच आपला देश एक चांगला देश बनेन आणि आपणच चांगला देश घडवू. ज्या दिवशी गरिबाचे मुलं आणि कार्यकर्त्यातून जो कोणी आमदार, खासदार बनेन त्या दिवशी आपल्या देशाचा विकास होईल आणि शेतमालाला, सर्व गोष्टीला जर गरिबाची कदर गेली आणि गरिबाची कदर जाणल्या गेली तर आपला देश बाकी देशासारखं जसं आहे की प्रतिनिधी आपला जॉब समजून काम करतो, 24 घंटे सुट्टी झाल्याच्यानंतर तो नॉर्मल राहतो, पण तसंही नाही. ठीक आहे, पण जनतेचं काम, जनतेचा विकास, भरपूर योजना जनतेपर्यंत पोचल्या, जनतेला योजना मिळत आहे. त्याच्या व्यतिरिक्त प्रायव्हेट फायनान्स असो किंवा सरकारी बँका असो किंवा काही असो, गरीब आणि प्रायव्हेट सेक्टरवाल्याला लोन नाही आहे, कोणतीही सुविधा मिळत नाही. आपल्यासाठी लोन सुविधा उपलब्ध होत आहे, आपल्यासाठी कामं उपलब्ध होत आहे, रोजगार उपलब्ध होत आहे. असा आपल्याला विचार करावा लागेल. मी असं नाही म्हणत का तुम्ही याला द्या, त्याला द्या. आपापला एक विषय असते आणि आपापला इरादा असते की आपण कोणाला द्यायचा. पण द्यायचं असं की सर्व गोष्टी संपन्न होऊन आपल्या देशाचं आणि आपलं भलं झालं पाहिजे, कारण की आपण निवडत आहोत आपला प्रतिनिधी. आपला पण पैसा असते कष्टाचा अर्थसहाय्यामध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला कसं आपण कोणाला तरी कुठंतरी बसवत आहोत की पूर्ण कामं आपले व सर्व लोकांचे, जनतेचे झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आज माझं का आहे आपल्याजवळ? काहीच नाही. एवढं करून का आहे बनेलवर आज मी घरी बसून आहो. सर्व काही कोणासाठी आपण निष्ठावानपणे करतो, निष्ठावानपणे इमानदारीने राहतो. आपण काही कमावलं नाही, पण तरी आपलं नाव काय होतं आणि आपण एखादं काही घेतलं कोणाकडून काय इथं किती मोठं नाव चर्चित होतं आणि जिथं आपली चर्चा होते तिथंच आपलं नाव होते, हे लक्षात ठेवायचं. पण एवढं सर्व करून पण आपल्याविषयी कोणी भावना कशा ठेवत आहे, आपल्याला काय मिळत आहे? मिळण्याची आशा नाही, पण आपलं काम तरी झालं पाहिजे. आपण कोणासोबत एवढं काही पण दिलं राहिलं तर आपलं काय होते? आपला घरचा आपल्यालाच पाहावं लागते, आपला शेजारीच आपल्या कामी येते, आपला नातेवाईकच आपल्या कामी येते. हे लक्षात ठेवा. आपल्या आपसातनी, नातेवाईकात, दोस्तमित्रातनी आपल्याला मला ते नाही म्हणत, आपल्याला तुरता नाही आणायची आहे. उद्या मला काही झालं, कोणाला काही झालं, आपल्याला आपला नातेवाईक येईन, आपल्या घरचे लोक येईन, आपला शेजारी येईन, दुसरं कोणी येणार नाही. आपण जेव्हा आपल्याला कोणतंही काम असलं, आपण बिमार पडलो तर डॉक्टर पाहण्याकरिता आपण जातपात वगैरे पाहतो का? आपण फक्त चांगला डॉक्टर पाहतो. हे इथं माझा इलाज झाला पाहिजे. तसंच आपल्या वेळेस आपल्या घरी काही प्रसंग झाला तर आपल्या वेळेस कोणता पक्ष, कोणत्या पार्टीचा असते का माणूस? तो आपला शेजारी, आपला मित्र असते, तोच येते, तोच आपलं करते. मग आपणच मजबूत राहून सर्व राजकारण हे फक्त राजकारणाच्या जागेवर ठेवून संबंधाच्या जागेवर राजकारण एक स्पर्धा आहे, स्पर्धेच्या जागेवर लढावी. ज्याची लोकॅलिटी आहे त्याला तर जनता देणारच आणि आपलं जे पर्सनली असतात सर्वांचं ते आपलं पर्सनली संबंध तसेच ठेवावे. कसं आहे, आज माझी कंडिशन पाहत मी सांगत आहे. म्हणजे मी असं नाही सांगत आहे का माझं असे खूप सारे आहे आपलं कार्य करतात, खूप मित्र, पण काही हरकत नाही. एक तरी कोणी बनलं तर खूप चांगली खुशी होईल आणि चांगला देश घडला तर खुशी होईल आणि आपलं वोटिंगचं साध्य होईल. आणखी मी वोटिंग केलं नाही, माझ्या फॅमिलीने केलं नाही. हा व्हिडिओ आता 10:40 मी टाकत आहे. धन्यवाद. जय जवान, जय महाराष्ट्र, जय किसान, जय शिवराय, जय भारत.